माझं सौभाग्य भाग 56. मधुराची ट्रिप उद्या रात्री जाणार होती, म्हणून थोडं उरलेलं शॉपिंग करण्यासाठी ती आणि प्राजू बाहेर भेटणार होत्या. सोबत अभि पण होता. जरा शॉपिंग केल्यावर अभि आणि मधुरा थोडे बाजूला गेले. पिल्लू, तुला मला काही सांगायचंय का? घरी सगळं नीट आहे ना? हे बघ पिल्लू, तुझ्या सवयीप्रमाणे मनात गोष्टी ठेवून कुढत बसू नकोस. बोलत जागं घडाघडा, अशाने तुझंच नुकसान होतंय. नाही अभिदा, सगळं ठीक आहे. मग काल विक्रांत माफी कोणत्या गोष्टीसाठी मागत होता? ते काल ना मी रडले, मग ते ओरडले, म्हणून मग सॉरी म्हणत होते. आणि का रडलीस तू? संदीप दादा जाणार होता म्हणून. तो का ओरडतो ग तुला नेहमी नेहमी? मी बोलू का त्याच्याशी परी? नको दादा, सगळे बोललेत आधीच त्यांच्याशी. उगाच तू बोलून विषय वाढेल. काल बोललेत ना ते सॉरी, मग झालं की. पिल्लू, आधी दुखवायचं मग सॉरी म्हणायचं. तुझ्या भावनांशी खेळतोय तू, आणि तू का करतेस इतकं सगळ्यांच्या पुढे पुढे? अभिदादा, ते खूप काळजी करतात, हा प्रॉब्लेम आहे. चूक माझी आहे, मी स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाहीये. आणि ते क्विक डिसिजन घेऊन मोकळे होतात. क्रिस्टल क्लिअर असतात ते त्यांच्या थॉट्ससाठी. मी त्यांच्या अपेक्षांवर उभी राहू शकत नाहीये. चूक त्यांची नाही, आपली आहे, म्हणजे माझी आहे. मी आधीपासूनच भित्री आहे, दुसरी मुलगी म्हणून नकोशी असलेली. त्यात मग दी गेली आणि पप्पांचे रेस्ट्रिक्शन्स वाढले. लग्न झाल्यानंतरचं तर तुला माहितीच आहे. म्हणून माझी भीती कमीच होत नाहीये. मिळालेलं हे सुख जाईल की काय हेच वाटत राहतं. माहेर तर तुला माहितीये, कसा बसा दादा सांभाळून घ्यायचा तोही चाललाय आता. म्हणून मी इकडे कोणाला काही बोलून दुखावत नाही. याचा अर्थ ते मला जीव लावत नाहीत असं नाही रे. सगळे खरंच खूप प्रेम करतात. माझ्या माहेरपेक्षा मला सासरचं जास्त अप्रूप आहे. मला जी मोकळीक तिथे नाही दिली गेली ते सगळं मला इथे मिळतं. हा, आता त्या बदल्यात थोडीफार ऍडजस्टमेंट करावी लागते, पण ते चालतंच की. तू माहेर नाही असं म्हणून मला पर्क करतेस पिल्लू? नाही दादा, तुलाही माहितीये मला तू किती जवळचा आहेस. संदीप दादापेक्षाही जास्त तुला माझी परिस्थिती माहितीये, आणि तू नेहमी सांभाळून घेतोस मला. फक्त विक्रांतवर रागावू नकोस. अरे त्यांचा राग ना क्षणिक असतो. आता 2.5 वर्ष झालीत आमच्या लग्नाला. इतकं तर नक्कीच ओळखते मी त्यांना. असे रागावतात आणि थोड्या वेळाने नीट पण होतात. चिल. आणि प्राजू एकटीच आहे, तुम्ही दोघं फिरा, मी आता घरी जाते. परी, तुला कधीही काहीही वाटलं ना की तू तुझ्या या दादाकडे हक्काने येऊ शकतेस. मला माहितीये अभिदा, तू आहेस माझ्यासोबत नेहमीच. बाय. दोघांना बाय म्हणून ती घरी निघून येते. फ्रेश होऊन जरा एकटीच निवांत बगीच्यात झोक्यावर बसली होती. लिची पण सोबत होताच. अभिदा, कसं सांगू तुला की मला काय वाटतं ते? तू किती मनातलं ओळखलंस माझ्या, पण हे मी कोणाला बोलू शकत नाही ना. काल किंवा या आधीही जेव्हा कधी ते मला बोलतात, रागावतात ना, खूप दुखतं रे काळजात. मनात खूप सारे प्रश्न येतात की हाच का तो व्यक्ती जो माझ्यावर भरभरून प्रेम करतो? पण मी कोणाला दोषही देत नाही आणि देणारही नाही. जे आहे ते माझं सौभाग्य आहे म्हणून मी अंगीकारलंय. विक्रांत खरंच खूप चांगले आहेत रे, पण त्यांचा राग, त्यापासून मला कोणीच वाचवू शकत नाही. मी करते पण तसंच ना. चुका माझ्याच आहेत. मी त्यांच्या लायक बरोबरीची नाहीये ही जाणीव नेहमी राहते मला. म्हणून गप्प बसण्याखेरीज माझ्याजवळ काहीच पर्याय नाहीये. कधी कधी स्वतःच्या नशिबाचा हेवा वाटावा की दुःख हेच समजत नाही. सगळं असूनही माझे हात रिकामेच राहतात जेव्हा विक्रांत माझ्यावर रागावतात. माझी एकच इच्छा आहे, एक दिवस तरी मी माझ्या मनाप्रमाणे जगावं, जिथे कोणतीच बंधनं नसावीत, कोणी मला विचारू नये आणि मी कोणाला सांगत बसू नये. तो दिवस फक्त माझा असेल, फक्त आणि फक्त मधुराचा. आजचा दिवस असाच निघून जातो. रात्री कधी एकटीला कुठे न पाठवल्यामुळे विकी तिची बॅग भरून देत होता. सोबत इन्स्ट्रक्शन्स पण चालूच होते. तिच्यापेक्षा जास्त तो टेन्शनमध्ये होता. बच्चा, इथे तुझे नाईटवेअर आहेत, चप्पल आणि शूज यात आहेत, ड्रेसेस वरती ठेवलेत, कॉस्मेटिक्स तू कॅरी करतेस राईट? आणि हां, हे चॉकलेट्स, थोडं खायचं तुझ्या सॅकमध्येच आहे. हो ठीक आहे. आणि हे कार्ड आणि कॅश थोडी बॅगेत आणि थोडी तुझ्या वॉलेटमध्ये ठेवली आहे. बाकी तुझ्या अकाउंटला आहेत पैसे. शोना, वाईट नको वाटून घेऊस, पण तू काळजी घे आणि सामान नीट ठेव. आणि हो, जॅकेट काढू नकोसा कुठेच. ऊन आणि समुद्राच्या पाण्यामुळे तुझी स्किन काळी पडेल, मग तू चिडचिड करतेस. फ्रेश व्हायला जाशील किंवा चेंज करायला जाशील तेव्हा नीट आजूबाजूला बघून चेंज करशील. मी नसेन तुझ्यासोबत म्हणून खूप काळजी वाटते मला.
आणि कोणावरही विश्वास ठेवू नकोस. तुझा ग्रुप सोडून कुठेही एकटी जाऊ नकोस. प्राजू सोबतच राहत जा आणि पाण्यात जास्त आत नाही जायचा. आपण सगळे वॉटर स्पोर्ट्स आधीच खेळलोय, त्यामुळे अजून काही नवीन ट्राय करू नकोस. आपण पुन्हा जाऊ ना, तेव्हा मस्त एन्जॉय करू. ती फक्त होकारार्थी मान हलवत होती. अँड यू प्रॉमिस मी दॅट यू वोंट ड्रिंक देअर. आणि हे प्रॉमिस तोडायचं नाही. सो स्वीट माय चबी गर्ल. आणि हे वॉच झोपताना कुठेही जाताना काढायचं नाही. तुझे लोकेशन सगळे डिटेल्स मला मिळत जातील. यातून मला कॉल आणि मेसेजेस पण करू शकतेस. आणि समजा तुला काही वाटलंच तर मी आहेच. मला कॉल कर किंवा हे बटन प्रेस कर. मला समजून जाईल की तुला माझी गरज आहे. मी लगेच येईन तिथे. ती फक्त त्याला बघत होती. कसं काय? म्हणजे पुणे आणि गोवा किती दूर आहे, तरी पण मग कसे येणार तुम्ही? मी येईन ना शोना, तू काळजी करू नकोस. माझ्या बच्चाला गरज असेल आणि मी तिथे नसेल तर मग माझा काय उपयोग आहे? अजून तो काही बोलणार तेवढ्यात त्याच्या तोंडावरती हात ठेवते. बस ना, खूप सारे इन्स्ट्रक्शन्स देऊन झालेत. आता मॅन्युअल बनवून पाठवा, कारण इतकं नाही राहत माझ्या लक्षात. मी काय छोटी मुलगी आहे का की मला कोणी लॉलीपॉपचं आमिष दाखवून घेऊन जाईल? तुम्ही का नाही मला मोठे झाल्यासारखे ट्रीट करत? मी वन पीस जाईन आणि जशी जाईन तशी परत येईन. ट्रस्ट मी. अहो बोला. ओह, माझा हात. सॉरी बच्चा, पण तू मला अजून लहानच वाटतेस. त्याला मी तरी काय करू? मी कसा राहू यार तुझ्याशिवाय? दिवस जातो कामात पण रात्र खायला उठते. आणि तुला तर माझ्या शोल्डर शिवाय झोपही येत नाही. मग कशी करशील मॅनेज? मोलू पण इथेच आहे. राजू आहे ना. मी आधी बाहेर गेले की तिला हक करून झोपायचे. ती चिडते पण मग घेते मला ऍडजस्ट करून. बच्चा. विक्रांत, मी लग्न करून सासरी जाताना पण कोणी मला इतकं समजावलं नव्हतं. तुम्ही तर अख्खा लेख लिहिताय. तुझं माझ्या इतकं प्रेम नाहीये ना, म्हणून तुला माझ्या प्रेमाची इंटेन्सिटी कळत नाहीये. हो का? तुम्ही जाता ते आउटडोअरला तेव्हा मी घेतेस ना समजून. तशी तू आहेसच हुशार. पण आता तू माझी जबाबदारी आहेस आणि खूप जीव आहे माझा तुझ्यात. आय लव्ह यू विक्रांत. आय लव्ह यू टू स्वीट हार्ट. ती हळूहळू त्याच्या जवळ येत होती. आज तो जरा जास्तच रेस्टलेस झाला होता, म्हणून तिने पुढाकार घेऊन त्याला आधी कपाळावर किस केलं, मग गालावर, कानाला हलकेस फुंकर मारून हळूच रोमॅन्टिक व्हॉइसमध्ये ती म्हटली, आय लव्ह यू. त्याच्या शरीरावर रोमांच येत होते. तिचे गरम श्वास त्याला जाणवत होते. हातही तिच्या केसात, मानेवर, पाठीवर फिरत होते. तिची नखं त्याला लागत होती. खूप वेळ ती त्याला तसाच त्रास देत होती. त्याचा स्वतःवरचा ताबा आता सुटत चालला होता. पुसटचे शब्द त्याच्या तोंडातून फुटत होते. ओठ तिच्या स्पर्शासाठी आसुसलेले होते. खूप वेळ तरसवल्यावर तिने हळूच त्याच्या वृक्ष ओठांवर तिचे नाजूक ओठ टेकवले आणि ती त्याला किस करू लागली. तोही तिला किस करत होता. दोघांचेही हात एकमेकांच्या शरीरावर फिरत होते. शेवटी त्याने लाईट्स ऑफ करून तिला आपलंसं केलं. जाण्याचा दिवस उजाडला आणि जसा तो दिवस उजाडला तसे सगळ्यांचे इन्स्ट्रक्शन्स पण सुरू झाले. बाबा, आई, मावशी तिघांनी तिला नको म्हणत असताना शॉपिंगला पैसे दिले. आशू आणि नील तिची टिंगल करत होते. 5ला बस निघणार होती म्हणून ते लवकरच निघाले. आशू सकट सगळ्यांच्या पाया पडून ती निघाली. जाताना लिचीने खूप तोंड पाडलं होतं म्हणून त्याला तिला सोडायला आणलं होतं. तिघही तिला सोडायला आले होते. अवी आणि अभि पण प्राजूला सोडायला आले होते. बसमध्ये बसताना विक्रांतला बघून ती जास्तच इमोशनल झाली होती. तिने परत उतरून त्याला हक केलं. अजून थोडा वेळ हक केलंस ना तर मी डायरेक्ट घरी नेईन ना बच्चा. काळजी घे. असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर किस केलं आणि तिला परत बसमध्ये चढवलं. सगळ्यांना बाय म्हणून फायनली त्यांची बस निघाली. हे 6 जण अजूनही तिथेच एक एक करत सिगरेटचे कश घेत होते. खरंच जायचं? अवी म्हटला. हो मग, विक्रांत म्हणाला. का तुला तिच्यावर भरोसा नाहीये का? अभिने विचारलं. अरे तसं नाही, तिच्यासाठीही जाऊ आणि सोबत आशूची बॅचलर पार्टी पण करायची ना. मी आधीच बोललो होतो की तेवढाच आपल्यालाही मोकळा निवांत वेळ, त्यांच्याकडेही लक्ष राहील आणि आपण आपली एन्जॉयमेंट पण करू. व्हॉट्स आहे? विक्रांत म्हणाला. चला मग, बॅगा तर आपण चोरून आधीच आणल्यात, निघूयात. अभि म्हटला. चल लिची, आपल्याला पण बघूयात एखादी गोरी मेम. अवी म्हटला. सगळे श्री गणेशा करून गोवाला निघाले. इथे बसमध्ये नाचत, गाण्याच्या भेंड्या खेळत मस्ती मजाक चालू होता. वॉचमुळे त्यांचं लोकेशन ह्याला लगेच समजत होतं. हॉटेलमध्ये जेवण करून सगळे झोपी गेले.
मॅडमला मात्र झोप येत नव्हती. कालपासून दिलेल्या सूचना आठवून हसू येत होतं तिला. तिने हळूच कानात हेडफोन घालून विक्रांतला फोन केला. थोडं बोलून झोपी गेली. पहाटे हॉटेलमध्ये पोहोचले. थोडं झोपून आवरून सगळेच गोवा दर्शनसाठी निघाले. आधी बेसिलिका ऑफ बॉम जीजस चर्चला गेले. खूप सारे फोटोज काढणं चालू होतं. हे 6 जण पण त्यांच्या जवळच्याच हॉटेलमध्ये बुकिंग करून राहिले होते. लिची पण होता सोबत. मधुराचं लोकेशन बघून तो परत झोपला. पहाटे उशिराचे पोहोचले होते ते. ती त्याला सतत फोटोज पाठवायची, त्यामुळे सगळं समजत होतं. नंतर फोर्ट अगोडाला गेले. सगळा फोर्ट फिरून जेवण करून कलांगूट बीचला आले. कोणी फिरत होतं, कोणी वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेत होतं. मधुरा आणि तिची गँग व्हॉलीबॉल खेळत होते. हे लोक पण आवरून तिला बघायला आले होते. ती जीन्स, टॉप, हँड मंगळसूत्र, केसांचा मेसी बन, पायात सँडल, डोळ्यावर गॉगल लावून मस्त खेळत होती. त्यांना सगळ्यांना खरंच आश्चर्य वाटत होतं की ही इतकी छान खेळते. तिला बघून विक्रांतला पटकन जाऊन तिला जवळ घ्यावं आणि तिला मिठी मारावी असं वाटत होतं. पण भावनांना आवर घालत तिथेच मसाज घ्यायला गेले ते. मस्त पाण्यात भिजून एन्जॉय करत होते. वेळ झाल्यावर मधुरा आणि बाकीचे हॉटेलमध्ये निघून गेले. तिथे रात्रीचे काही गेम्स अरेंज केले होते. तीही मनापासून सगळं एन्जॉय करत होती. विकी पण तिला सारखा कॉल करून त्रास देत नव्हता. वॉचमुळे तिला सगळं समजत होतं. शिवाय हॉटेल जवळ होते म्हणून जास्त काळजी नव्हती. घरी नियमितपणे कॉल करून ती बोलायची. दुसऱ्या दिवशी कॉलेजने क्रूज बुक केली होती. त्यात ते सगळ्या प्लेसेस दाखवून आणणार होते. आणि शिवाय रात्री क्रूजवर स्पेशल कार्यक्रम पण होता, जसं की डान्स अँड ऑल. कॉलेजवाली ही गँग तर गेली, पण आशू, विकी आणि बाकीचे उरलेले गोवा दर्शन आणि थोडी बॅचलर पार्टी करण्यात मग्न झाले. संध्याकाळी क्रूजवर गोव्याचे टिपिकल सॉंग्स सुरू होते, डान्स सुरू होता. तीही सगळं विसरून बेभान होऊन नाचत होती. हाच तो मुमेंट होता जो तिचा स्वतःचा होता. सगळं विसरून ती स्वतःसाठी जगत होती. प्राजूला नाचण्यात जास्त इंटरेस्ट नव्हता. ती फक्त शूटिंग काढत होती. उशिरापर्यंत त्यांचा कार्यक्रम सुरू होता. हॉटेलमध्ये येऊन तिने घरी कॉल करून थोडंसं बोलून घेतलं आणि मग फोन ठेवून दिला. त्यानंतर ती झोपी गेली. आज शेवटचा दिवस होता. चेकआउट करून सगळे फिरायला आले. जितका गोवा फिरा तितका कमीच वाटतो. तिने प्राजूला सांगून तिची डंगरी आणायला लावली होती. बीचवर ती विक्रांतच्या समोरून गेली तरी त्याने तिला ओळखलं नाही. खूपच सुंदर, नाजूक दिसत होती ती. केसांची स्टाईलने वेणी घातली होती. हातात हँड मंगळसूत्र, डोळ्यावर गॉगल. त्यानेही पोनी न घालता केस मोकळे सोडले होते म्हणून तिच्या लक्षात आलं नाही पटकन गर्दीत. तिला आज पाण्यात भिजण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता म्हणून ती शॉपिंग करत होती. सगळ्यांसाठी काही ना काही घेत होती, पण विक्रांतसाठी काहीच मिळत नव्हतं. तिने एक फॅन्सी ब्रेसलेट घेतलं होतं, पण अजून दुसरं काहीतरी बघत होती. काही जण टॅटू बनवत होते. तनू पण बनवत होती. वाव, किती मस्त बनलाय ना मधुरा, तनू म्हणाली. ए बार्बी, मी पण बनवते, अभिच्या नावाचा, राजू म्हणाली. जान, मी पण काढू का? विक्रांतला मी खूप दिवस झाले नवीन काहीच गिफ्ट दिलं नाहीये. हो डॉल, काढ ना. ती घाबरतच त्या माणसाच्या समोर बसते. निडल बघून घाबरून डोळे बंद करते. तो माणूस तिच्या हाताला स्पर्श करणार तेवढ्यात विक्रांत येऊन तिला अडवतो. बच्चा. जान, अगं, टॅटू काढायच्या आधीच मला विक्रांतचा आवाज ऐकू येतोय. डॉल, डोळे उघड. तिने डोळे उघडले तर खरंच विकी तिच्या समोर होता. त्या माणसाचा हात अजूनही त्याने रागात पकडला होता, जो आता लाल होऊन गेला होता. कसनुसा चेहरा करून तो त्याच्याकडे बघत होता. विक्रांत! ती जोरात किंचाळून पटकन उठून त्याला हग करते. तोही त्याचा हात सोडून तिला घट्ट मिठी मारतो. तुम्ही इकडे? म्हणजे मगाशी तुम्हीच होतात ना? हो शोना. सगळे ओरडत होते म्हणून दोघंही लाजून बाजूला झाले. शोना, तू हे काय करत होतीस? विक्रांत, मी टॅटू काढत होते तुमच्या नावाचा, इथे माझ्या हातावर. काही गरज नाहीये बच्चा, खूप पेन होतं माहितीये का तुला? पण मग तुम्ही काढलायच की. तुमच्या तर हातावर, पाठीवर पण खूप सारे. मला एक टॅटू काढू द्यात ना प्लीज. नो मीन्स नो. मला सांग, मी अजून काढतो, पण तू नाही काढायचे टॅटू. विक्रांत! बच्चा, जास्त दुखतं ते आणि तुला ते सहन नाही होणार. ती डोळे बारीक करून त्याला खुन्नस देऊन बघत होती. ते जाऊ द्या, तुम्ही इथे काय करताय? मागून आशू, अवी, नील, अभि आणि लिची सगळेच आले. हे लोक पण आलेत? बार्बी, बघितलं का?
बच्चा, आशूची बॅचलर पार्टी करायला आलोय. खरंच? हो. बरं, तुझे प्रोफेसर कुठे आहेत? ते काय तिथे आहेत. ठीक आहे, तू कर शॉपिंग, मी आलोच जरा. तो जाऊन त्यांना भेटून येतो आणि थोड्या वेळाने नील आणि विक्रांत तिच्या आणि प्राजूच्या बॅगा घेऊन येताना दिसतात. अहो, हे काय? जीजू, आमच्या बॅगा का आणल्यात? बच्चा, तुला आठवतं? तू म्हणाली होतीस गोवा तुला माझ्यासोबत फिरायचंय आणि तुला ट्रिपला पण यायचं होतं. आता तुम्ही तसंही निघणारच आहात. मी आधीच तुमच्या प्रिन्सिपलकडून तुला आज न्यायची परमिशन घेतली होती. आता उरलेला गोवा तू माझ्यासोबत फिरणार आहेस. रिअली? ती एक्साइटमेंट मध्ये त्याला हक करून गालावर किस करते, पण लगेचच सगळेच आहेत हे लक्षात येतं. त्यामुळे ती ओशाळून हाताने चेहरा लपवते. सगळ्यांना बाय म्हणून प्राजू आणि ती त्यांच्या गँगमध्ये सामील होतात. ते मस्तपैकी उरलेला गोवा बघून घेतात. कारमध्ये अवी आणि लिची बसतात. बिचारे सिंगल. बाकी हे सगळे बाईक घेतात. बीचवर जाऊन मनमुराद भिजतात. रेतीमध्ये नावं काढतात. रात्री विक्रांतीला गोव्याची नाईट लाईफ दाखवायला घेऊन आला. डीजेच्या तालावर तिने सांगितलं तसे हार्ड ड्रिंक्स ट्राय करून बिनधास्त होऊन ती नाचत होती. विक्रांतही तिला सगळी मोकळीक देऊन जे वाटेल ते करू देत होता, कारण हा दिवस, हे क्षण फक्त तिचे होते. मध्यरात्री खूप उशिरा ते हॉटेलमध्ये आले. प्राजू आणि तिला एका रूममध्ये झोपवून बाकी सगळेही झोपून गेले. दुसऱ्या दिवशी थोडी उशिरात जाग आली. ब्रेकफास्ट करून चेकआउट केलं आणि ते परतीच्या वाटेला निघाले. विक्रांत सोबत होता म्हणून अजून थोडी शॉपिंग पण केली तिने. आपल्या पैशापेक्षा नवऱ्याच्या पैशाने केलेल्या खरेदीमध्ये जास्तच मजा असते. सगळ्यांनी रस्त्यात आंबोली घाटात थांबून तिकडच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला. कोल्हापूरमध्ये देवीचं दर्शनही घेतलं. तांबड्या पांढऱ्या रस्त्यावर ताव मारून रात्री दमल्यामुळे ते तिथेच थांबले. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून पुण्याला निघून आले. सगळ्या परतीच्या पूर्ण रस्त्यात विक्रांतने ड्राईव्ह केलंच नाही. मागे बसून फक्त तिची अखंड बडबड ऐकत होता तो.